एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पिंपळगाव येथे संविधान जनजागृती कार्यक्रम 11 एप्रिल रोजी पिंपळगाव येथील हनुमान मंदिर परिसरात नागरिकांसाठी संविधान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात संतांच्या विचारातून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या संविधानातील मूलभूत मूल्यांचे महत्त्व अत्यंत साध्या आणि समजण्यास सोप्या पद्धतीने निश्चय पुणे यांनी स्पष्ट करून दिले। या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमावेळी शोभाताई पारधी, सीमाताई तेलंगे तसेच संविधान जागर टीमच्या सर्व सदस्यांनी उपस्थिती दाखवली। नागरिकांना संविधान विषयक पत्रिके वाटून जनजागृती करण्यात आली। कार्यक्रम संपल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे पत्रके देखील वाटण्यात आली। तसेच नागरिकांना ती समजावून सांगत त्यांच्या समाज सुधारणा, शिक्षण प्रसार आणि स्त्री पुरुष समतेसाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली। या उपक्रमामुळे संविधानातील मूल्ये आणि समाजसुधारकांच्या विचारांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली। मुख्य संपादक विनोद माहुरेसह यवतमाळ शहर प्रतिनिधी प्रियंका बागडे। तर कसं असतं वातावरण, असतात की नाही सगळे एकत्र, ही आपली परंपरा, ही आपल्याला जागी ठेवायची। आता ह्याच्यामध्ये फक्त जाती जातीचा भेदबंद नाही केला, संतांनी स्त्रियांना, महिलांना पण समान पातळीवर मान दिला। जातीचे नारी नर, लहान थोर सगळे, किती 80 वर्षांचे आजोबा असतील किंवा लहान मूल असेल, सगळ्यांनी या, करावा विचार न लगे चिंता कोणाशी। इथे कोणाला कोणाच्याही मोठेपणाची, छोटेपणाची, जातीची, धर्माची, लहान आहे का मोठा आहे, बाई आहे का पुरुष आहे, चिंता करायची गरज नाही। इथे सगळे समान आहोत हे संत तुकोबाराय म्हणतायत। तर अशाच पद्धतीने वारकरी संतांनी लहान मोठे, स्त्री पुरुष सगळ्यांना सामील करून घेतले आणि इथे भेदभाव होत नाही हे त्यांनी सांगितलं। आणि म्हणूनच जेव्हा पंढरपूरला वारी जाते, विठ्ठलाची भक्ती करून सगळेजण पंढरपूरला पोचतात, तेव्हा मंदिराच्या बाहेर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा भक्तीचा खेळ मांडला जातो। त्याच्याबद्दलचा हा अभंग आहे, मी सगळ्यांनी त्याचं गीत पण ऐकलं असेल। खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। म्हणजे हा खेळ चंद्रभागेच्या वाळवंटात मांडलेला आहे।